आजपासून 7 दिवसावरती मतदान आलेलं आहे। 2 तारखेला मतदान आहे, 30 तारखेला महिन्याचा शेवट आहे, 1 डिसेंबर आणि मग 2 डिसेंबर। तर भविष्यामध्ये अंबाजोगाईच्या इतिहासामध्ये 3 डिसेंबर ह्या दिवसाची नोंद परिवर्तन दिवस म्हणून या ठिकाणी घेतली जाईल। अशा पद्धतीने आपल्याला परिवर्तन 2 तारखेला या ठिकाणी करायचं। एका विशिष्ट व्यक्तीच्या ताब्यामध्ये गेल्या 20-25 वर्षापासून ही नगरपालिका आहे। आज 25 वर्षानंतर सुद्धा ज्यावेळेस ते प्रचार करायलेत 25 वर्षानंतर, तर 25 वर्षानंतरचा त्यांचाही प्रचार आज तोच आहे जो त्यांनी कदाचित सुरुवातीला केला असेल की मी तुम्हाला रस्ता देतो, मी तुम्हाला पाणी देतो, मी तुमच्या इथली स्ट्रीट लाईट करतो। आता एक व्यक्ती 5 निवडणुका जर त्याच मुद्द्यावरती निवडणूक लढत असेल, एक तर त्यांचं कुठंतरी चुकायला नाही तर आपलं कुठंतरी चुकायला। दोनच गोष्टी आहेत। त्यांचं का चुकायला लागले? कारण तुम्ही त्यांना 5 वेळेस निवडून दिलं नगरपालिकेत, त्यांच्या भाऊजाईंना निवडून दिलं, 4 वेळेस त्यांना तुम्ही नगराध्यक्ष केलं, आणि आजही जर ते आपल्याला म्हणत असतील की मी गावाला 24 तास पाणी देतो, रस्ता देतो, मग त्यांनी 25 वर्ष नेमकं गावात काय केलंय हा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्यांना विचारला पाहिजे की तुम्ही काय केलंय नगरपालिकेमध्ये 25 वर्ष। आज नगरपालिका तुमच्याकडे दिली, बहुमत होतं, तुमचे नेते तिथं राज्यामध्ये मंत्री होते, मग तुम्ही काय आपल्या गावासाठी आणलंय? आणि आज असं तुम्ही वेगळं काय करणार आहेत की जे तुम्हाला नगरपालिका पूर्णपणे लोकांनी परत ताब्यात द्यावी म्हणून तुमची अपेक्षा आहे? निवडणुका राजकारणामध्ये येत जात असतात, अनेक जणांचा जय पराजय तिथं होत असतो, पण कायमस्वरूपी केलेली कामं आठवणीत राहतात। आज ते प्रचार करताना सुद्धा त्यांना एकही काम सांगता येत नाही की मी हे तुमच्या वार्डासाठी केलंय म्हणून, मी हे माझ्या गावासाठी केलंय म्हणून। फक्त यायचं आणि मला मत द्या, मी उद्या गावचा विकास करील, माझ्या सोबत राहा, समोरचे लोक असे आहेत, समोरचे लोक तसे आहेत, अशा गोष्टी बोलायच्या आणि मत मागायचं, ही त्यांची आतापर्यंतची भावना आहे। ह्या निवडणुकीमुळं आपल्याला वाटत असेल किंवा काकाजींना आपण उभा केलंय, ते समोरचे लोक आरोप करायला लागलेत किंवा ह्यांच्या घरामध्ये आमदारकी असताना ह्यांच्या घरामध्ये नगराध्यक्ष पद कशासाठी पाहिजे। आता काकाजीच्या राजकीय आयुष्याचा 45 वर्षाचा अनुभव जर पाहिला तर 45 वर्षामध्ये किमान 5-6 वेळेस तरी अंबाजोगाईचं नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गाला सुटलं असेल, असा माझा तरी या ठिकाणी एक अभ्यास सांगतो, किंवा वैचारिक आपण जरी विचार केला अन्ना तरी 5-6 वेळेस तरी त्या ठिकाणी आरक्षण खुल्या प्रवर्गाला सुटलेलं असेल। मग असं काय झालं की 45 वर्षामध्ये काकाजींनी निर्णय घेतला नाही, तो आज का घेतला? काकाजींना त्यांच्या घरामध्ये त्यावेळेस आमदारकी नव्हती का की त्यांना आजच मोह आलाय की नगराध्यक्ष व्हायचंय म्हणून? त्यावेळेस पण त्यांच्या घरामध्ये आमदारकी होती, आजही त्यांच्या घरामध्ये आमदारकी, पण काकाजींनी विश्वास टाकला की कुणीतरी गावात काम करतंय त्यांना काम करू द्या। पण तुम्ही जर काम करत नसताल, तुम्ही जर लोकांना गृहीत धरत असताल, तुम्ही लोकांना वेटीस धरत असताल, तर माझ्या मतानं ह्या निवडणुकीत काकाजींना उतरलं पाहिजे, ही तुमची आमची सगळ्याची भूमिका होती, आणि म्हणून काकाजी ह्या निवडणुकीला उभा राहिले। निवडणूक काकाजीची काय एकट्याची नव्हती, आणि काकाजीला काय त्या ठिकाणी उतरून वेगळं आपल्याला काहीतरी राजकीय आयुष्य घडवायचे अशी त्यांची काही भावना नव्हती। निवडणुकीच्या राजकारणामध्ये आयुष्यात काकाजी पहिल्यांदा या ठिकाणी उभा राहिले। मी ही समोरची व्यक्ती आहे, त्यांचं काल परवा एका जागचं भाषण मला माझ्या एका मित्रांना पाठवलं, त्यांनी सांगितलं की समोरचे जे उमेदवार आहेत की विजयकुमार जाजू साहेबांनी मला घडवलं, मी त्यांच्या घरच्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल, मी त्यांना सोबत घेऊन राहील। गुरुवारपेठचं राजकारण या ठिकाणी संपवायला निघालेत, आणि आम्हाला विश्वासात घेऊन जाताना जाजू परिवार माझ्या सोबत आहे, जाजू परिवारांनी माझ्या बरोबर राहताना तिकडलं नगरसेवक पद नाकारलं, तिकडं त्यांना तिकीट दिलं गेलं नाही, अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली। आता जे लोक आम्हाला आरोप करतायत की आमच्या घरात 2 पदं कशाला आहेत, पण तुम्ही ज्या प्रभागात तुमच्या मुलाला उभा केलंय त्याचं तिकीट कॅन्सल करून जाजूच्या घरात तुम्ही का नाही दिलं? तुम्ही आज जाजूला म्हणताय की माझ्या सोबत आहे, तुम्हाला मुंडांनी तिकीट दिलं नाही, पण तुमच्या मुलाला उभा करण्यापेक्षा जाजू फॅमिलीत तुम्ही पण तिकीट देऊ शकला असतात। त्यांचे पण आजोबा अंबाजोगाईचे नगराध्यक्ष होते, ते माझ्याही आईंना त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मदत केलेली जाजू साहेबांनी, आणि आम्ही त्यांचा आदर करतो। विजयकुमार जाजू साहेबांचा जे जुने लोक आहेत, सत्तारबाई, असदबाई, तुम्हाला सर्वांना जाजू साहेबांचा कार्यकाळ माहित असेल, आम्ही सुद्धा त्यांचा या ठिकाणी आदर करतो। मग असं काय घडलं की त्यांना आज आमच्या घरावरती 2-2 पदाविषयी बोलायचंय? आणि राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये
पाण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी भाषण सांगायला आता सगळीकडे सुरू केलं बघा. आता त्यांचे रॅली कार्यक्रम चालू आहेत की मी नगराध्यक्ष झाल्यानंतर तुम्हाला मी पाणी देईल. हे ते कोणाच्या म्हणण्यावर म्हणतायत? त्यांना माहिती आहे की गेल्या वर्षी आमदार नमिता मुंदडांनी 206 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आपल्या गावाला आणली आणि त्यांना माहिती आहे की हे काम 1 वर्षाच्या आत संपणार आहे. कारण आमदार नमिता मुंदडांनी फक्त पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली नाही तर त्याचं 50% काम या ठिकाणी पूर्ण करून घेतलंय. जे जुने लोक इथं उपस्थित आहेत त्यांना माहित असेल की विमलताई असताना गावाला पाणी पुरवठा योजना झाली होती आणि विमलताई असताना धनेगावचं पाणी अंबेजोगाईला आणण्याचं काम विमलताईंनी तुमच्या आमच्या नळाला पाणी देऊन या ठिकाणी केलं. त्या काळामध्ये आपल्या गावची लोकसंख्या जेव्हा ती पाणी पुरवठा योजना झाली 40, 45, 50 हजाराची लोकसंख्या असेल आपल्या गावाची आणि त्यावेळेस आपल्याला रोज पाणी भेटायचं. हा 2000चा काळ आहे आणि आज आपण 2025 मध्ये आहेत. मग 25 वर्षामध्ये गावची लोकसंख्या वाढली, गावात राहणाऱ्यांची संख्या वाढली. अंबाजोगाई तालुक्याला राहायला येणारे केजचे लोक आले, धारूरचे लोक आले, परळीचे लोक आले. अंबेजोगाई तालुक्यातल्या ग्रामीण भागातले खेड्यातले लोक शिक्षणासाठी, दवाखान्याच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं राहायला आले आणि आपल्या गावची 40,000 असणारी लोकसंख्या. आज तुम्ही गाव जर बघितलं तर आपलं गाव चनईपासून सुरू होतं, तिकडे मोरेवाडीपासून सुरू होतं. गाव आता शेपवाडीपर्यंत गेले, गित्त्याच्या अलीकडे गेले, पोखरीपर्यंत गेले, वागळा रोडपर्यंत गेले. गाव आपलं आता इतके मोठ्या प्रमाणात वाढले आणि गावाच्या भोवताली राहणाऱ्यांची संख्या आणि गावातली संख्या तुम्ही जर मोजली तर माझ्या मतानं 2-2.25 लाख लोक म्हणजे 2 ते 2.5 लाख लोक ह्या आपल्या 12-15 किलोमीटरच्या आतमध्ये राहतील. आता स्वाभाविक आहे की जी योजना विमलताईंनी 1999-2000 आणली त्यावेळेसचं पाणी आणि आज जे लोक पाणी वापरायला लागले तर लोकसंख्या, योजना तर तीच आहे. धनेगावचा डॅम पण तेवढाच आहे, पाईपची संख्या पण तेवढीच आहे, पण राहणाऱ्याची पिणाऱ्याची संख्या वाढली आणि आपल्या गावाला या ठिकाणी पाण्याची कमतरता भासू लागली. आता हा विषय सगळ्यात पहिल्यांदा कोणाच्या लक्षात यायला पाहिजे? ज्याच्या ताब्यामध्ये नगरपालिका आहे त्याच्या. लोकसंख्या किती वाढायला लागली, गल्ल्या किती वाढायला लागल्यात, वस्ती कुठं वाढायला लागली, गाव कुठं वाढतंय, काय करायचंय, ह्याचा प्लॅन कोणाकडे असायला पाहिजे? तर नगराध्यक्षांकडे असायला पाहिजे. ते स्वतः नगराध्यक्ष होते, त्यांच्या भाऊजाई नगराध्यक्षा होत्या. मग त्यांनी काय केलं? एक प्रस्ताव सुद्धा त्यांनी राज्य शासनाकडे या ठिकाणी पाठवला नाही. मग अंबेजोगाईवरती प्रशासक आला, जसं आता आत्माने साहेबांनी सांगितलं की प्रशासक आला. प्रशासक आला म्हणजे काय झालं मी महिला भगिनींना या ठिकाणी सांगू इच्छितो. प्रशासक आला म्हणजे नगरपालिकेला तुम्ही निवडून दिलेल्या लोकांचा कार्यकाळ संपला आणि शासनाने एक असा अधिकारी नेमला की जो ती नगरपालिका दैनंदिन या ठिकाणी चालवेल. आणि मग ती नगरपालिका चालवताना आमदारांच्या लक्षात आलं किंवा पाण्याचा त्रास व्हायला लागलाय, निवडणुका जेव्हा होतील तेव्हा होतील, आपण काहीतरी गावासाठी केलं पाहिजे. आम्ही त्या 1 महिन्याच्या आत प्रस्ताव या ठिकाणी पाण्याचा मंजूर केला आणि 1999-2000च्या काळामध्ये विमलताईंनी जी 50-60 कोटी रुपयाची योजना मंजूर करून आणली होती, आजच्या काळामध्ये तशीच योजना त्याही पेक्षा मोठी 7 पाण्याच्या टाक्या, 26 किलोमीटर धनेगावपासूनची लाईन ते अंबेजोगाईपर्यंतची लाईन आणि आपल्या सगळ्या कॉलनीमधल्या लाईनी पकडून 206 कोटी रुपयाची योजना आमदार नमिता मुंदडांनी आणली. आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो पुढचे 12 महिने तुम्हाला आम्हाला त्रास आहे, पाण्याचा त्रास आहे, खोटं बोलून चालणार नाही. पण 12 महिन्यानंतर 1 दिवस आड पाणी देण्याचं काम आमदार नमिता मुंदडा या ठिकाणी ठामपणे करतील आणि त्यांच्या कामावर तुम्ही विश्वास ठेवा. आज ह्या ठिकाणी पाण्याची योजना झाल्यानंतर त्यांनी आपल्याला असं सांगितलं पाणी भेटणार नाही. त्यांची इंग्लिश स्कूल आहे, राष्ट्रसंत भगवान बाबा चौकाच्या पलीकडे त्यांची इंग्लिश स्कूल आहे. त्या इंग्लिश स्कूलला 2015 साली त्यांनी 3 इंची पाईपलाईन नेली आणि 3 इंची पाईपलाईन नेल्यानंतर त्या ठिकाणी 2015 साली त्यांनी पाण्याचं डिपॉझिट भरलं जवळपास 30,000 रुपये. म्हणजे मी हे सांगतो पुराव्यासहित तुम्हाला सांगतो 30,000 रुपयाचं डिपॉझिट त्यांनी 2015 साली 15-16च्या दरम्यान त्यांनी आर्थिक वर्षामध्ये 30,000 रुपयाचं डिपॉझिट भरलं. आज वर्ष चालू आहे नोव्हेंबरचं 2025, डिसेंबर काही दिवसामध्ये येणार. माझी त्यांना तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून विनंती, ह्या 10 वर्षामध्ये त्यांनी किती पाणीपट्टी भरली एकदा गावाला त्यांनी सांगितलं पाहिजे. माझी माहिती अशी आहे की त्यांनी 10 वर्षामध्ये 1 रुपयाची पाणीपट्टी भरलेली नाही. मी समोर चॅनल चालू आहेत, तुमचे मोबाईल चालू आहेत, ते तुमच्या वार्डामध्ये पुढच्या 5 दिवसामध्ये आले त्यांना सांगा येताना पावती घेऊन या. आणि तुम्ही ज्या शाळेचं कनेक्शन पाईपलाईन तिथं 3 इंची केलंय
तुम्ही 10 वर्षामध्ये किती पाणीपट्टी भरली हे अंबेजोगाईच्या जनतेला ह्या ठिकाणी कळालं पाहिजे. कारण लोकांना पाणी न देता तुम्ही 10 वर्ष लोकांकडून पाण्यापट्ट्या वसूल केल्या तुमच्या नगराध्यक्षपदाच्या काळात. ज्या लोकांना पाणी नाही तुम्ही त्यांना तिथून पाणीपट्टी घेतली. त्या लोकांचा अधिकार आहे तुम्हाला विचारण्याचा की 10 वर्षामध्ये पाणीपट्टी किती भरली. आणि माझ्या माहितीप्रमाणे 3 इंची ही मेन लाईनचं कनेक्शन जे तुम्हाला तुमच्या गल्लीच्या मुख्य रस्त्यावरून जाता आणि आतमध्ये पुन्हा आपण बारीक बारीक त्याला सब कनेक्शन देतो, त्यांच्या 3 इंची लाईनला नगरपालिकेच्या अधिकाऱ्याची हिंमत झाली नाही सब कनेक्शन द्यायची. नगराध्यक्षाची पाईपलाईन म्हणले आम्ही सब कनेक्शन देऊ शकत नाही. त्यांच्या शाळेला थेट कनेक्शन 3 इंची पाईपलाईनचं दिलं. आणि आज जर तुम्ही त्यांची बाकी काढली त्यांच्याकडं तर मला असं वाटतं की त्यांच्याकडे 60 ते 70 लाख रुपयाची बाकी नगरपालिकेची निघते. आणि हे खोटं असेल तर त्यांनी भरलेल्या पावत्या दाखवा. माझं म्हणणं खोटं असेल तर माझ्याकडे पुरावे मी पुढच्या 2 दिवसामध्ये पत्रकार परिषद घेणार आहे. त्याच्यामध्ये हे सगळे पुरावे या ठिकाणी मी मांडणार आहे. पण त्यांनी जर पाणीपट्टी भरली असेल तर त्यांनी तुम्हाला आम्हाला येऊन सांगावं की मी अंबेजोगाईच्या जनतेला सांगतो की मी आज नगरपालिकेला अध्यक्षपदाला या ठिकाणी उभा आहे आणि हे पाणीपट्टी मी गेल्या 15 वर्षामध्ये माझ्या कॉलेजची 10 वर्षामध्ये या ठिकाणी इतकी भरली आहे. पण लोकांना एकीकडे खोटं बोलायचं की गाव अडचणीत आहे, पाणी नाही, आणि तुम्ही मेन लाईनचं पाणी 24 तास वापरायचं आणि त्याचे पैसेही शासनाला द्यायचे नाहीत. मग कुठेतरी तुम्ही लोकांना किती गृहीत धरणार आहेत याचा विचार लोकांनी सुद्धा आज करण्याची वेळ आलेली आहे. आणि हे नगरपालिकेचं इलेक्शन या ठिकाणी ज्यावेळेस लागलं त्यावेळेस हे बोलणं अत्यंत आवश्यक होतं की शहरामध्ये काय चालू आहे, त्यांनी काय केलंय. आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहित असेल की नगरपालिकेचे गाळेत सगळे अंबेजोगाईमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत ना नगरपालिकेचे, आपल्या दवाखान्याच्या समोर आहेत, तिथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहेत, बस स्टँड पाशी आहेत, आपल्या तिकडं रेस्ट हाऊसच्या जाण्याला रस्त्याला नगरपालिकेचे गाळे आहेत. अनेक ठिकाणी नगरपालिकेच्या मालकीचे गाळे, नगर परिषदची जी बिल्डिंग आहे ती सुद्धा एका कॉम्प्लेक्समध्ये त्या ठिकाणी आहे. आणि हे नगरपालिकेचं प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम आहे. म्हणजे नगरपालिकेला गाळ्याच्या माध्यमातून भेटणार उत्पन्न ह्या गाळ्यांच्या माध्यमातून होतं. आता तुमच्यापैकी कोणाचा जर दवाखान्याच्या आसपास गाळा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकात गाळा असेल तर नगरपालिकेचं भाडं किती? माझ्या माहितीप्रमाणे 3,000 रुपये ते 5,000 रुपये नगरपालिका गाळ्याचं भाडं त्या ठिकाणी घेते. असं आपण एक आमच्यात अंदाजा गृहीत धरू की 3,000 5,000 रुपये महिना, 2,500 रुपये महिना नगरपालिकेचं भाडं असेल. त्यांचं मेडिकल आहे, तुम्हाला माहिती त्यांचं मेडिकल, त्यांच्या मेडिकलला भाडं आहे 290 रुपये. हे खोटं असेल तर त्यांनी मीडिया समोर यावं आणि ह्याच्यापेक्षा पैसे मी जास्त नगरपालिकेला त्या मेडिकलचे भरतो तुम्हाला या ठिकाणी दाखवा. भाडं किती आहे? 290 रुपये. आणि तिकडे लोकांकडे भाडं किती वसूल करतात तुम्ही? 5,000 4,000. आणि ह्याच्याही पुढे जाऊन सांगतो हे 290 रुपये भाडं त्यांनी 15 वर्ष 20 वर्ष काय भरायचं ते भरलं. आणि माझी अशी माहिती आहे, मी पुराव्यानिशी तुम्हाला 2 दिवसांना सांगणार आहे की जे जुने ह्याच्या आधीचे सीओ होते त्यांनी त्यांचं भाडं वाढवलं, 1,500 रुपये केलं. किती केलं? 1,500 रुपये केलं. तर ह्या साहेबांनी कोर्टात अर्ज केलाय की 1,500 रुपये भाडं मला परवडत नाही, 290 रुपयेच ठेवा म्हणून. पण कोर्टात जर गेले नसले तर त्यांनी माईक समोर यावं, टीव्ही समोर यावं आणि सांगावं अक्षय मुनडा बोलतो ते खोटं आहे, 290 रुपये नाही, मी 5,000 रुपये महिन्याला बोलतो. अडचणीत आहे माणूस, आर्थिक परिस्थिती नाही. आणि एखादा गरीब विद्यार्थी गेला त्याची शाळेची 1 रुपया फीस कमी करणार नाहीत ते, पण त्याला 290 रुपये भाडं परवडत नाही. हे आज अंबेजोगाईची शोकांतिका आहे, हे तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. आणि ह्याही पुढे जाऊन तुम्हाला मी सांगतो, त्याच्या शेजारी त्यांचं लॉज आहे जिथं ते राजकीय लोकांना भेटायला बोलवतात आणि सगळं राजकारण त्यांचं तिथून चालतं. आणि त्या लॉजला घरपट्टी आहे 21,000 रुपये. किती आहे? 21,000 रुपये. मी हे पुराव्यानिशी बोलतोय, तुम्हाला मी सगळे पुरावे माझ्या पत्रकार परिषदेत देणार आहे. मी त्यांना वेळ दिले 2 दिवसाचा की बाबा तुमच्याकडे जर ह्याच्यापेक्षा चांगला पुरावा असेल की नाही मी 21,000 भरत नाही, जास्त भरतो, तर दाखवा. 21,000 रुपये त्यांच्या लॉजला त्या ठिकाणी घरपट्टी आहे. त्यांच्यापासून 3-4 बिल्डिंग सोडून एक लहान लेकरांचा दवाखाना आहे डॉक्टर रेड्डींचा, पाठीमागं होळंबे मॅडमचा महिलांचा दवाखाना आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा चौक आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे. त्या चौकामध्ये साई पॅलेस नावाचं लॉज आहे. साई पॅलेसच्या लॉजला आता ह्यांच्या लॉजला घरपट्टी किती आहे? 21,000. साई पॅलेसला किती असायला पाहिजे? किती असायला पाहिजे?
त्या लॉजला 90,869 रुपये घरपट्टी. हे खोटं असेल तर त्यांनी साई पॅलेसची पावती तुम्हाला दाखवावी. पावती माझ्या मोबाईलमध्ये आहे, मी 26 तारखेला दाखवेन. 90,869 रुपये. त्याच्यानंतर डॉक्टर रेड्डी साहेबांना 76,000 रुपये घरपट्टी. डॉक्टर होळंबे मॅडमला 67,000 रुपये घरपट्टी. आता तुम्ही विचार करा, ह्यांची जागा अशी 80-90 फुटाची आहे. पलीकडला ज्यांचा दवाखाना आहे त्यांची जागा 40 फुटाची आहे. बांधकाम कोणाचं जास्त आहे, घरपट्टी कोणाला जास्त. मग ही सर्वसामान्य आंबेजोगाईकरांची लूट नाही का? ते तुमच्या आमच्यातले नाहीत का? मग जर त्यांना तुम्हाला घरपट्टी जास्त लावायची तर तुम्ही ज्या खुर्चीवर बसलात त्या खुर्चीवरती तुम्ही अन्याय का करता? पण तुम्ही तितकी भरा, तुम्ही त्यांच्यासारखे पैसे भरा. तुम्हाला गावाची काळजी येतं. तुम्हाला त्यांची कमी करायची नसेल तर तुमचा निर्णय होता त्या काळातला, पण तुम्ही स्वतः का कमी भरली? म्हणजे एकीकडे तुम्ही लिलाव करता नगरपालिकेच्या गाड्याचे, 10-10 लाख लोकांकडून डिपॉझिट घेता, 5,000च्या खाली बोली बोलायची नाही म्हणून तुम्ही लोकांना सांगता, आणि स्वतःचा गाळा तुम्ही 290 रुपयाच्या पुढे भाडं भरायला तयार नाहीत. तुम्ही काय अंबाजोगाईचा विकास करणार आहेत? कुठल्या अर्थाने विकास करणार आहेत तुम्ही? काय विकास केलाय तुम्ही अंबाजोगाईचा? आज तुम्ही ज्या कॉलनीमध्ये राहता, तुम्ही ज्या घरामध्ये राहता, त्या तुमच्या घरासमोरचा रस्ता आमदार नमिता मुंदडांनी केलाय, हे त्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवावं. आणि हे जर रस्ता आमदार नमिता मुंदडांनी केला नसेल तर त्यांनी तुमच्या समोर यावं आणि तुम्हाला सांगावं की हे रस्ता आमदारांनी मंजूर केलेला नाही, हे रस्ता मी मंजूर करून या ठिकाणी आणलाय. ते म्हणू शकणार नाही. हा रस्ता आमदार नमिता मुंदडांनी या ठिकाणी मंजूर करून आणलाय. आणि ह्या लोकांनी आपल्याला गृहीत किती धरायचे आज नगरपालिकेच्या राजकारणात? ज्या वेळेस अंबाजोगाई शहरामध्ये, देशामध्ये कोविड सारखा काळ होता, ज्या वेळेस लोक दवाखान्यात ऍडमिट होते, लोकांना बेड भेटत नव्हते ऍडमिट होताना, लोकांना पेशंटला गैरसोय होत होती, मला कुणीही यापैकी तुम्ही सांगावं की ह्यांनी 5 पेशंट ऍडमिट करून घेतले. काही जणांना रेमडेसिवीर ह्यांनी अरेंज करून दिले. इंजेक्शन ज्या काळात आपण ते इंजेक्शन मागायचो त्या काळामध्ये हे कुठं होते लोक? आणि जे लोक आज आमच्या घरामध्ये 2-2 पद आहेत म्हणून या ठिकाणी सांगण्यासाठी तुमच्या समोर यायला लागले. 2016 साली आपण सर्वांनी त्यांच्या भाऊजाईंना नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं. आम्ही कौल तो मान्य केला. आम्ही रहीम साहेबांच्या घरच्यांना या ठिकाणी उभा केलं होतं. भारतीय जनता पक्षाने एक उमेदवार त्यावेळेस दिला होता आणि हे काँग्रेसकडून त्या ठिकाणी उभा होते आणि लोकांनी ह्यांना निवडून दिलं. आम्ही तो कौल स्वीकारला किंवा चला एका महिलेला निवडून दिलंय, ती महिला भविष्यामध्ये अंबाजोगाईचा विकास करेल, लोकांचं काम करेल, लोकांचे प्रश्न सोडवेल. आता त्यावेळेस 2016 साली ते आजपर्यंत 2025 मध्ये तुम्ही ज्यांना निवडून दिले तुम्ही त्यांना किती वेळेस पाहिले? किती वेळेस तुमच्या वार्डामध्ये ते आलेत नगराध्यक्ष म्हणून? किती वेळेस त्यांनी बैठका घेतल्यात? मग हा लोकशाहीचा अपमान नाही का की ज्या व्यक्तीला तुम्ही निवडून देता त्या व्यक्तीची जबाबदारी नाही का तुमच्या येऊन कामं करण्याची? का फक्त मतं मागण्यापुरते त्यांनी समोर यायचं आणि कारभार पुन्हा ह्यांनी त्यांना रजेवर पाठवायचं? आणि रजेवर पाठवलंय, मी खोटं बोलत नाही. तुम्ही निवडून दिलेल्या नगराध्यक्षांना ह्यांनी औपचारिकरित्या रजेवर पाठवलंय. आत्माने साहेब बरोबर आहे, आणि ह्याचा सुद्धा पुरावा माझ्याकडे आहे. आणि हाही पुरावा खोटा असेल, ह्यांच्याही मंडळी त्या ठिकाणी नगरसेवक होत्या आणि अण्णाही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी होते. ह्या दोघांनी मला सांगावं की मी जे बोलतोय ते खोटे प्रोसिडिंग बुक मध्ये लिहिलेले नगरपालिकेच्या. मग तुम्ही निवडून एकाला देता आणि रजेवर त्यांना पाठवता. हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान या ठिकाणी ते करालेत की ज्यांना निवडून दिले त्यांनीच काम केलं पाहिजे. तुम्ही लोकांना गृहीत कसं धरता? आज आमदार नमिता मुंदडांना तुम्ही आमदार म्हणून निवडून दिलंय. आमदार नमिता मुंदडांचं काम आहे विधानसभेमध्ये तुमचे प्रश्न मांडणं. आमदार नमिता मुंदडांचं काम आहे तुमचे प्रश्न दवाखान्यामध्ये मांडणं. आमदार नमिता मुंदडांचं काम आहे कलेक्टर ऑफिसला तुमचे प्रश्न मांडणं, कारण तुम्ही त्यांना त्यासाठीच निवडून दिलंय. आणि माझ्या मतानं आमदार नमिता मुंदडा ते चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला कुणी अधिकार दिला की तुम्ही दुसऱ्यावरती आरोप करताना म्हणणार की ह्यांच्या घरामध्ये अमुक आहे, त्यांच्या घरामध्ये अमुक आहे? गेल्या अनेक वर्षापासून ते सत्तेमध्ये आहेत. त्यांचं राजकारण जर तुम्ही पाहिलं तर फार कमी काळ संघर्ष करण्यासाठी ते पुढे येतात. फक्त सत्तेचा जो पक्ष आहे त्याच्या अवतीभोवती राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मग अनेक लोक आले, अजितदादांना त्यांनी आजही बोलवलं. मला वाटलं काहीतरी अंबाजोगाईला देऊन जातील.
पण दादांनी काही त्यांच्या म्हणण्यावरती दिलं नाही, कारण दादांनाही माहिती किंवा 290 रुपये दुकानाला भाडं देणारा माणूस लोकांना काय देईल, हा दादांनाही विश्वास आहे. 21,000 रुपये घरपट्टी भरणारा माणूस आणि लोकांकडून 76,000 रुपये घरपट्टी घेणारा माणूस अंबाजोगाई शहराला काय देईल हे बहुतेक दादानं ओळखलंय. म्हणून दादा प्रचार करण्याच्या भानगडीत न जाता भाषण करून पुढच्या सभेला निघून गेले. दादांच्या लक्षात आलं, कारण ज्या रस्त्यानं दादांना ह्यांनी अंबाजोगाईत आणलंय तो रस्ता सुद्धा आमदार नमिता मुंडांनी या ठिकाणी केला. म्हणून हे सगळं ज्यावेळेस आपल्याला दिसतं त्यावेळेस हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे की का एखाद्या व्यक्तीला आपण निवडून द्यायचंय. काकाजींच्या राजकीय आयुष्यामध्ये काकाजींनी अनेक लोकांना संधी दिली. काकाजींनी सर्व धर्म सर्व जातींच्या लोकांना ह्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केला. महादेवराव मस्के साहेबांना त्यांनी नगराध्यक्ष केलं. मीर माफिजाली साहेबांना त्यांनी त्यांच्या मंडळींना पंचायत समितीचं सभापती केलं. बालासाहेब शेप यांच्या आईंना त्यांनी पंचायत समितीचं सभापती केलं. पृथ्वीराज साठे साहेबांना विमलताईंनी 2 वेळेस नगराध्यक्ष केलं. ताई वारल्यानंतर आम्ही त्यांना उमेदवारी दिली, आपण सर्वांनी त्यांना निवडून दिलं, आपण त्यांना आमदार करण्याचं या ठिकाणी काम केलं. आज तानाजी देशमुखला काकाजींनी पंचायत समितीला उपसभापती करण्याचं काम केलं. विलास सोनवणे साहेबांना मार्केट कमिटी सभापती केलं. मधुकर कासगुंडे साहेबांना मार्केट कमिटी सभापती केलं. हे वेगवेगळ्या समाजातले हे लोक आहेत की ज्यांना काकाजींनी राजकारणामध्ये संधी दिली आणि संधी देऊन तुम्हाला पुढे जा, आपला समाज पुढे गेला पाहिजे. पण मला एक तुम्हाला सांगायचंय, इथं साक्षीदार अण्णा आहेत आणि अण्णाच्या बद्दल घडलेला हा प्रकार आहे. ज्या वेळेस विमलताई होत्या त्यावेळेस अंबाजोगाईचं नगराध्यक्षपद हे मधल्या काही काळासाठी, आता जसं 5 वर्ष अध्यक्षपद पडतंय तसं 2.5 वर्ष अध्यक्षपद मधल्या काळामध्ये काही काळ पडायचं. तर त्या 2.5 वर्षाचा जो लॉट आहे तो अनुसूचित जातीसाठी त्या ठिकाणी आरक्षित झाला. त्यावेळेस आमच्याकडे 9 नगरसेवक होते आणि हे जे नेते त्यांच्याकडे 15 नगरसेवक होते आणि 2-3 काहीतरी इतर नगरसेवक होते. 28ची बॉडी होती वाटतं आपली त्यावेळेस, 28ची बॉडी होती. आता मला जसं गणित कळतंय तसं 15 वाल्याचा नगराध्यक्ष झाला पाहिजे का 9 वाल्याचा झाला पाहिजे? 15 वाल्याचा झाला पाहिजे. मग फक्त राखीव पडले म्हणून तुम्ही जर आदमाने साहेबाची संधी सोडून दिली असेल तर हे किती चूक आहे. ओबीसी पडलं असतं तर 15चे 17 केले असते का नाही तुम्ही? आज ओपन पडलं असतं स्वतःसाठी 15चे 17 केले असते का नाही तुम्ही? मग राखीव पडल्यामुळं तुम्ही ती संधी सोडून दिली. आम्ही त्या संधीचा आमच्या कार्यकर्त्यासाठी फायदा करून देण्याचा निर्णय घेतला. विमलताईंनी आम्हाला सांगितलं की अक्षय, काही जरी झालं तरी हे आपले पृथ्वीराज साठे नगरसेवक आहेत, त्यांना आपल्याला नगराध्यक्ष करायचंय, आपली 9ची संख्या 15 कशी करायची कर आणि आपल्या कार्यकर्त्याला न्याय दे. आणि आम्ही त्यावेळेस साठे साहेबांना नगराध्यक्ष अधिकारी. राजकारणामध्ये काम करणाऱ्या माणसाला संधी दिली पाहिजे. मग ह्यांच्याकडे ज्यावेळेस असेल तर माझ्यासाठी म्हणजे गाव आणि गावासाठी म्हणजे मी, पण गावाला देण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस कुठली योजना आहे तुम्ही तरी मला सांगा. मी आज उघड तुमच्या सर्वांसमोर सांगतोय की पाणी पुरवठा आमदार मुलांनी आणली योजना, त्याच्या आधीची विमलताईंनी आणली. ह्यांनी आणलंय काय आपल्या गावासाठी? आणि सगळ्यात महत्वाचा विषय, ज्या भागामध्ये तुम्ही आम्ही सर्व राहतो, 25 वर्षापासून ते जसं मी राजकारणात आलो 15-17 वर्षापासून आणि त्याच्या आधीपासून अंबाजोगाईतल्या सर्व लोकांना, भोगवटामधल्या लोकांना घरकुलाला मी फंड आणून देणार आणि सगळ्याला घरकुल भेटणार. प्रत्येक इलेक्शनचं त्यांचं वाक्य. राज्यामध्ये त्यांचंही सरकार त्यावेळेस होतं, आजही त्यांचं सरकार त्या ठिकाणी तिथं होतं. ते असताना अनेकदा सत्ता होती. काय केलं त्यांनी? एकही प्रयत्न त्यांनी तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी केला. त्याचं उदाहरण तुम्हाला मी देतो. 25 वर्ष एकदाही त्यांनी आपल्याला घरकुलासाठी प्रयत्न केला नाही. पण 2-2.5 वर्षाखाली प्रशासक असताना आमदार मुंडा बीडला गेल्या होत्या बैठकीला, कलेक्टर ऑफिसला. माझ्या मतानं जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये कामांचा आढावा असतो आणि त्या आढाव्यामध्ये घरकुल योजनेचा आढावा होता आणि नगरपालिका क्षेत्राचा आढावा त्या ठिकाणी सुरू होता. बीड जिल्ह्यामध्ये 6 नगरपालिका आहेत. बीड, गेवराई, धारूर, परळी, माजलगाव, अंबाजोगाई अशा 6 नगरपालिका आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहेत. आणि या 6 नगरपालिकेचा आढावा सुरू असताना त्या स्क्रीनवरती जेव्हा पालकमंत्री साहेबांना ते आढावा दाखवत होते त्यामध्ये सगळ्यात शेवटचं नाव, ज्या एका साईडला उद्दिष्ट लिहिलेलं असतं
आणि दुसऱ्या साईडला उद्दिष्ट किती पूर्ण झालं हे लिहिलेलं असतं. समजून घ्या. त्यामध्ये सगळ्यात शेवटचं नाव आपल्या नगरपालिकेचं त्या ठिकाणी होतं. मग आमदारांनी प्रश्न विचारला सीओना किंवा काय कारण आहे आपल्या शहरामध्ये आपण घरकुल योजना का राबवू शकत नाहीत, आज आपल्या गावाचं नाव शेवटला कशामुळे? तर सीओने सांगितलं नाही आपल्या गावात कधीच असं झालं नाही, कुणी प्रयत्नच केला नाही, भोगवट्याच्या लोकांना कधी न्याय देता आला नाही, असं तसं. आमदारांनी तिथं विचारलं की ठीक आहे तुम्हाला देता आला नाही इथपर्यंत ठीक आहे, उद्या सकाळी आंबेजोगाई आल्यानंतर आपण बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये काय मार्ग काढायचा काढू. मग लक्ष्मण अण्णा पवार साहेब गेवराईचे जे आमदार आहेत ते त्या बैठकीला होते. त्यांनी आपल्या आमदारांना सांगितलं की आमदार नमितांना त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही असं असं करा, माझ्या इथे हाच प्रश्न होता, हा जर कागद तुम्ही असे जमा केले तर तुमच्या गावचा प्रश्न या ठिकाणी मिटू शकेल असं मला वाटतंय, काय कागदपत्र लागतील ते मी तुमच्या माणसाकडे पाठवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नगरपालिकेच्या सीओना बोललो, संजय गंभीरे जे आपले शहराध्यक्ष आहेत आम्ही त्यांना बोललो, त्या दोघांना आम्ही बीडला पाठवलं, गेवराईची फाईल मागवली, त्याच्यावरती सखोल अभ्यास केला, पत्रव्यवहार नगरपालिकेवर आमदारांनी सुरू केले. 50 पत्र नगरपालिकेला आमदारांनी दिले असतील आणि ते पत्राच्या कॉपीज आहेत माझ्याकडे. आणि ते पत्र घेऊन आम्ही बीडला कलेक्टरकडे राज्य शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला आणि त्याला यश आम्हाला 5-6 महिन्याआधी त्या ठिकाणी 8 महिन्याआधी आलं आणि आम्ही अनेक लोकांना घरकुल या माध्यमातून देऊ शकलो. आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की ज्यांचे कोणाचे अशा पद्धतीचे घरकुल राहिले असतील त्यांना सुद्धा आमदार नमिता मुंदडा भविष्यामध्ये मदत करणार आहेत, कारण ती योजना काम करण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत. आणि हे मी नुसतं म्हणत नाही, आम्ही प्रमाणपत्र वाटले, वॉर्ड क्रमांक 15 मध्ये वाटले. आता जो वॉर्डवर सांगाल मी तुम्हाला लक्षात येईल, आपल्या ह्या भागामध्ये सुद्धा आपण जवळपास त्या दिवशी 22 लोकांना आपण ह्या ठिकाणी वाटले. मग जे काम आमदार नमिता मुंदडा प्रशासक असताना 3 वर्षात करू शकतात, तुमच्या ताब्यामध्ये 25 वर्ष नगरपालिका होती, तुम्ही का केलं नाही हे त्यांना आपण विचारलं पाहिजे का नाही? जे काम आमदार 3 वर्षामध्ये करतात तुम्हाला 25 वर्ष का लागली करायला, का नाही तुम्ही केलं 25 वर्षामध्ये? आणि आज नवीन गोष्टी त्यांनी ह्या ठिकाणी आपल्याला सांगायला की आंबेजोगाईला आपण त्यांचा ते जाहीरनामा वाचला, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन हा शब्द नाही, ट्रॅश मॅनेजमेंट हा शब्द आहे, इंग्लिश शब्द आहे, ट्रॅश मॅनेजमेंट. आता घनकचऱ्या बाबतीत पण एक गमतीशीर त्यांनी काम केलेलं. घंटा गाडीच्या माध्यमातून बोगस घंटा गाडी दाखवून त्यांनी पैसे उचलले. हे मी सांगत नाही, बीड कलेक्टरचा अहवाल सांगतो. आता आपल्या देशामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? अंबानी, बरोबर आहे. अंबानीच्या घरी कचरा कशाने जात असेल? बाहेर घंटा गाडीत जात असेल ना. ह्या साहेबांनी नगरपालिकेला बोगस बिलं दाखवली आणि गाड्याचे नंबर बोगस टाकले आणि बोगस गाड्या या ठिकाणी पाठवत असताना जेव्हा आम्ही त्या गाड्याचे नंबर आरटीओ ऑफिसला तपासले आणि आरटीओ ऑफिसकडून आम्ही त्या गाड्याचं पर्टिक्युलर आणलंय, हे मी पुराव्यासहित बोलतोय. माझं बोलणं खोटं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी समोर येऊन सांगावं. तर गाड्या निघाल्या महिंद्रा कंपनीच्या, टोयोटा कंपनीच्या, फोर्ड कंपनीच्या. म्हणजे फोर्ड फिगो, टोयोटा क्वालिस. अरे मुकेश अंबानी पण लाजला असेल ना की माझ्या घरचा कचरा घंटा गाडीत जातो, हे कसल्या गाडीत न्यायला लागलेत कचरा म्हणून. इतकं गैरवापर आपल्या आंबेजोगाई शहराच्या जनतेचा गैरविश्वास यांनी या ठिकाणी केलाय, तोडलाय. तुम्हाला मला या ठिकाणी धोका दिलाय, चुकीच्या गोष्टी आपल्याकडे त्यांनी वापर केलाय सगळ्या गोष्टीचा. आणि हे मी पुराव्यादिवशी सांगतोय तुम्हाला. ह्याच्यापैकी एकही गोष्ट खोटी असली तर त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी. त्यांच्या घरची त्या ज्या लॉजची घरपट्टी इतरांपेक्षा जास्त आहे आणि मी या ठिकाणी केलंय हे त्यांनी आपल्याला सांगावं. राजकारणामध्ये आरोप करताना, उगं राजकारण करताना काही बोलू नये. आज 25 वर्ष झालं नगरपालिका त्यांच्याकडे. आपल्या शहरामध्ये इतके ओपन स्पेस आहेत, एखाद्या ओपन स्पेस मध्ये तरी चालण्यासाठी ट्रॅक केलाय का? कुठं गार्डन केलंय का 25 वर्षामध्ये? ते तर आपल्याला मोठे मोठे नेत्यांचे स्वप्न दाखवतात की माझा नेता मुख्यमंत्री होता, आज माझा नेता उपमुख्यमंत्री आहे, मी ह्या नेत्याच्या जवळचा आहे, त्या नेत्याच्या जवळचा आहे. मग 25 वर्षामध्ये जे नगरपालिकेच्या शेजारचं गार्डन आहे ते तुम्हाला सुरू करा आलता नाही. आज सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातल्या लहान मुलांनी जायचं कुठं? आपल्या नवीन आई वडिलांना, माझ्या वयाच्या, माझ्यापेक्षा लहान जे लोक असतील वयानं, त्यांना वाटत असेल की आपला मुलगा गार्डनला गेला पाहिजे. आज मोबाईलमध्ये सगळेजण तुम्ही बाहेर गावातले, दुसऱ्या शहरातले
रील या ठिकाणी बघता, कुणी फोटो बघतं. आपल्या मनाला वाटत नाही की माझा मुलगा ह्या गार्डनला गेला पाहिजे, दुसरीकडे गेला पाहिजे. मग ह्यांना का वाटलं नाही 25 वर्ष की महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं गार्डन इथं असलं पाहिजे म्हणून, बीड जिल्ह्यातलं सगळ्यात चांगलं गार्डन इथं असलं पाहिजे म्हणून. आणि मी तुम्हाला सांगतो ह्यांचे आणखी 1-2 पराक्रम आहेत. मी तुम्हाला आमदार मुंडांनी केलेले सगळे कामं सांगितले. मी काय फक्त त्यांच्यावरती टीका करायला समोरच्यावरती आलो नाही. आम्ही प्रामाणिकपणे कामं केलेत, भविष्यात पण आम्ही प्रामाणिकपणे कामं करू, हे तुम्हाला मी शब्द या ठिकाणी देतो. पण त्यांनी जे 25 वर्ष आपल्या गावाला या ठिकाणी वेटीस धरलंय, त्यांनी जे 25 वर्ष आपल्या गावामध्ये भ्रष्टाचार केलाय, ते पण कुणीतरी कुठतरी बोललं पाहिजे. आपल्या अंबाजोगाईमध्ये आद्य कवी मुकुंदराज स्वामी नावानं सभागृह आहे, ज्या सभागृहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होतात. ज्यांना ज्यांना मोबाईल चांगल्या पद्धतीने वापरता येते त्यांना माझी विनंती की मी गेल्यानंतर पुशबॅक चेअर म्हणून एक मल्टिप्लेक्सची किंवा थिएटर चेअर म्हणून एक चेअर असते, ते पुशबॅक चेअर ची प्राइस म्हणून टाका. गुजरातची अहमदाबादची कंपनी आहे, ज्या कंपनीनं अंबाजोगाईला हा माल पुरवलाय. त्या खुर्चीला त्या कंपनीच्या वेबसाईटवर त्या खुर्चीची किंमत 3800, 4000, 4200 वेगवेगळ्या टाईपमध्ये या ठिकाणी किंमत आहे. 4500 रुपये आपण गरीब देऊ. त्या खुर्चीची किंमत 1200 खुर्च्या त्यांनी घेतल्यात. किती रुपयाला खुर्ची घेतली पाहिजे? 4500 रुपयाची. गावाची काळजी म्हणल्यानंतर 4000ला घेतली पाहिजे. बाबा गुजरात लांब आहे, भाडं 500 रुपये लागलं, 5000 रुपयाला गेला पाहिजे. 600 रुपये भाडं लागलं, 1000 रुपये भाडं लागलं, 6000 रुपयाला गेला पाहिजे. भाडं जर जास्त लागलं, समजा 19,600 रुपयाला खुर्ची घेतली साहेबांनी. जी खुर्ची गुजरातमध्ये 4,500 रुपयाच्या आत तुम्हाला भेटत होती, ती खुर्ची तुम्ही 19,600 रुपयाला या ठिकाणी घेतली. आणि हे जर खोटं असेल तर त्यांनी सांगावं की अक्षय मुंडा खोटं बोलतोय, त्या खुर्चीचं आम्ही 19,000चं बिल काढलंच नाही. एवढं लुटणार आहेत तुम्ही गावाला? हे जे प्रत्येक वेळेस सांगालेत ना तुम्हाला की विश्वास जुना, हे विश्वास जुना आणि भ्रष्टाचार पुन्हा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि माझं नवीन मुलांना सगळ्याला सांगणं आहे, विश्वास जुना आणि गावाला लावला, हे लक्षात ठेवा तुम्ही. हे काही नाही, हे विश्वास जुना आणि काही नाही. अहो मला सांगा, तुम्हाला अजितदादाची सभा लागते, अजितदादाचा फोटो चालत नाही. विश्वास जुना कचरा नका आम्हाला पुन्हा. तुम्ही लक्षात घ्या की ह्यांचं काय चालू आहे, काय राजकारण करायला लागलेत. आणि ही 19,000ची खुर्ची घेतली नाही म्हणून त्यांनी जाहीर करावं, लोकांसमोर पुरावा द्यावा. कारण माझ्याकडे पुरावा आहे, त्यांनी खोटा आहे म्हणून सांगावा. आता आम्ही जॉईंट पत्रकार परिषद घ्यायला मी त्यांच्यावर तयार आहे, मी त्यांच्या शेजारी बसायला तयार आहे पत्रकार परिषदेला, माझे पुरावे घेऊन. त्यांनी त्यांचे पुरावे आणावे, त्यांनी तारीख ठरवावी. माझी त्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान आहे की माझ्याकडे जे पुरावे आहेत मी त्यांच्या शेजारी बसायला तयार आहे. त्यांनी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारावा किंवा अक्षय मुंडा म्हणतोय हे भाडं इतकं आहे, तुमचं काय मत आहे, त्यांनी पुरावा दाखवा. अक्षय मुंडा म्हणतोय की घरपट्टी ह्यांनी इतकी भरली आहे, दुसऱ्याला एवढी आहे, त्यांनी पुरावा दाखवा. पण उठलं की सुटलं भावनिक राजकारण करायचं, मला संपवायलेत, मला संपवायलेत, मला अडचणीत आणायलेत. 3 दिवस झालं तर त्याच आम्ही तुम्हाला अडचणीत नाहीत, तुम्हाला संपवित नाहीत. मी माझं गाव वाचवायला निघालोय आणि मला माझं गाव वाचवायचंय. ज्या घाणीत तुम्ही आमचं गाव टाकायला लागला तिथून बाहेर काढायचंय. आज आमदार नमिता मुंडा प्रामाणिकपणे राज्य शासनाच्या माध्यमातून पैसे इथं आणायला लागल्यात. आज तुम्ही विचार करा, ही जी रक्कम तुम्हाला मी सांगतोय, 206 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना, 200 कोटी रुपयाचे रस्ते आणले, वेगवेगळ्या समाजाला आम्ही सामाजिक सभागृह दिली. कुठल्या कब्रस्तानला ह्यांनी कंपाऊंड वॉल कधी दिलं? कुठल्या स्मशानभूमीला ह्यांनी शेड केलं कधी 5-10 वर्षामध्ये? आज लालनगर, क्रांतीनगर भागामध्ये इतके लोक राहतात, 20 वर्षामध्ये ह्यांना एक स्मशानभूमी बांधणी झाली नाही तिथे. तुम्ही स्वतःला विकास पुरुष म्हणून घेता. ते लोक अंबाजोगाईचे नाहीत का? त्यांना अधिकार नाही का आपल्या अंबाजोगाईमध्ये राहायचा? आज पावसामध्ये, उन्हामध्ये कुठे जर दुःखद घटना एखाद्याच्या घरी घडली, त्यांनी कोणाकडे बघायचं? एका कार्यक्रमाला आमदार मुंडा तिकडे गेल्या होत्या, त्यांना तिथल्या लोकांनी सांगितलं की बाबा मॅडम आमच्या इकडं ताई इथं स्मशानभूमी नाही. आम्ही 1.25 कोटी रुपयाची स्मशानभूमी तिथे मंजूर केली. 1,25,00,000 ला. मी अण्णांना त्या दिवशी सांगितलं तीच ना, मग ह्या भागाला तिकडेच तुम्हाला स्मशानभूमी होईल. 1,25,00,000 रुपयाची स्मशानभूमी. दुःखाच्या टायमाला तुम्ही लोकांच्या सोबत उभारलं पाहिजे. आणि नवीन यांचं कॉन्सेप्ट खूप चांगला आहे, त्यांच्या जवळचे कार्यकर्ते पण खूप मजेशीर आहेत. म्हणजे वाढदिवस आता सध्या साजरा करायला बघा बऱ्याच जणांचा, 6 महिने झाले. बऱ्याच जणांना तुमच्यापैकी फोन आले असतील, या बँकेत बोलले, वाढदिवसाला या.
आता माझे वडील पण सगळ्यांचा वाढदिवस करतात, पण माझ्या वडिलांचा एक गैरसमज आहे. माझ्या वडिलाला वाटतं की माणसाचं वय दरवर्षी वाढतंय, असं माझ्या वडिलाचा समज आहे. तुमचाही तसाच असेल की समजा ह्या वर्षी मी 38 वर्षाचा आहे, पुढच्या वर्षी मी किती वर्षाचा होईल? 39चा. पण त्यांच्याकडे 5 वर्षाला एकदा वाढदिवस येते. ह्या वर्षी का आलाय? कारण इलेक्शन आहे. म्हणून आइए आपका जन्मदिन है, सेठ बुला रहे, जन्मदिन आपको मुबारक, जरा ध्यान रखिए म्हणून. आता प्रत्येक जण आम्ही फिरायला चाललो तो लोक म्हणतात नाही नाही नाही, ते प्रत्येक वेळेस म्हणतात की मेरा काम करो ना तो बैंक के पास से नोटीस भेजूंगा. आणि नोटीस पाठवली अण्णा अनेक लोकांना. असे रॅलीतले फोटो झूम करू करू नोटीस पाठवाली की कोण चाललंय समोरच्या प्रचाराला, त्यांना नोटीस पाठवा. आता बँकेचं चांगलं काम करणाऱ्या माणसाला नगराध्यक्ष करायचं म्हणलं तर अंबाजोगाईच्या एसबीआयच्या मॅनेजरला आपण अध्यक्ष करायचं का? अंबाजोगाईची सगळ्यात मोठी बँक कोणती? एसबीआय. चला त्याला आपण अध्यक्ष करू मग. अरे एखादी व्यक्ती बँक चांगली चालवतो, त्यांना बँकच चालू द्या, गाव चालवायला देऊ नका. गाव चालवणारा माणूस वेगळा पाहिजे. बँकेच्या आडून चावी घेऊन नोटीस देणारा माणूस आपल्याला गाव चालवताना नकोय. आणि बँक 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 तुम्ही सांगता बँकेतून लोन दिलं तर व्याज पण घेतलंय ना. कोणाचं व्याज माफ केलंय त्यांनी? तुमची मॉर्गेज घेतली, प्रॉपर्टी, तुमच्या कोणाचं पगारपत्रक घेतलंय, कोणाचं घर घेतलंय आणि त्याच्यावरती व्याज लावलंय. आणि इलेक्शनच्या 3 महिने आधी नोटीस चालल्यात की या मला भेटा, भविष्यात लक्ष ठेवा. मग व्याज माफ लोकांचं करायचं नाही, लोकांना वेटीस धरायचं. अरे हे असं गलिच्छ राजकारण अंबाजोगाईमध्ये कुणी सुरू केलंय? काय कारण आहे? अनेकदा मी त्यांना पाहतो, माझ्यानं वयानं खूप मोठे आहेत ते. त्यांच्या वयामध्ये माझ्या वडिलांच्या वयामध्ये 2-3-4 वर्षाचा फरक असेल कदाचित. माझे वडील 2-3 वर्षानं त्यांच्यापेक्षा वयानं जास्त असतील. त्यांच्या मुलीच्या वयाची माझी मंडळी, ती आमदार आहे, तिला लोकांनी निवडून दिलंय. कार्यक्रमामध्ये मेणबत्ती हातात देताना सुद्धा दुसऱ्याकडे देतात, त्यांच्या हातात देत नाही. का? ती मागासवर्गीय महिला आमदार आहे म्हणून तुम्हाला तिची लाज वाटते? आज ती सुशिक्षित महिला पुढे चालली, विधानसभेमध्ये प्रामाणिकपणे मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न मांडायला लागली म्हणून तुम्हाला तिची लाज वाटते? कार्यक्रमात शेवटी नाव घेता, हिनवल्यासारखं करता. ही आपल्या गावची संस्कृती आहे. लग्नात कुणी पुढे बसलं की मागून हसता. बघा तुम्ही, मी म्हणतो असं म्हणून नाही, तुम्ही अभ्यास करा. मला त्यांच्यावरती वैयक्तिक काही बोलायचं नाही. पण तुम्ही काय संस्कृती आपल्या गावातली जपताय, काय तुम्ही लोकांना सांगताय? तुम्ही केलेलं एक काम तुम्हाला 25 वर्षामधलं सांगता येत नाही. आज ज्या वार्डातून ते 2 वेळेस नगरसेवक त्यातून निवडून आले, तिथले सगळे रस्ते आम्ही केलेत. त्या लोकांना प्यायला पाईपलाईन नाही, कधी या वार्डात ते गेलेच नाहीत. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, राजकारणामध्ये तुमचं काम करणारा, तुमच्या प्रश्नासाठी वेळ देणारा, तुमच्या हक्कासाठी धावून देणारा नगराध्यक्ष गावाला पाहिजे. आणि काकाजींना तुम्ही कधी बोलवा, कधी सांगा, कधी काही करा, ते तुमच्यासाठी अहोरात्र या ठिकाणी काम करायचं आहे. आणि आज मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की काकाजींचं संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य जनतेचं काम करण्यामध्ये या ठिकाणी गेलं. संपूर्ण आयुष्य. तुम्ही त्यांना कधी फोन करा, काही करा. आज सुद्धा निवडणूक लढत असताना त्यांना ग्रामीण भागातला मी कोणाचा फोन आला तर प्रचार बाजूला ठेवून त्याचं काम पहिले ते करतात की नाही, थांबा, त्याला काम आहे, 2 मिनिटाचं मी काम करतो, पुन्हा तुम्हाला बोलतो. काम करण्याची वृत्ती असली पाहिजे, काम करण्याची इच्छा असली पाहिजे आणि काम करण्याची धमक सुद्धा असली पाहिजे. आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, आपला जो कोणी नेता असेल त्या नेत्याकडून पैसे सुद्धा आणण्याची ताकद त्या माणसामध्ये पाहिजे. आणि आज मी तुम्हाला सांगतो की अंबाजोगाईमध्ये जे आपलं आज गाव तयार झालंय, गेल्या 4 वर्षामध्ये तयार झालंय, पुढचे 5 वर्ष तुम्ही आम्हाला पॅनल टू पॅनल निवडून द्या. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावापेक्षा अंबाजोगाईला लोक चांगलं म्हणल्याशिवाय राहणार नाही. ते पण माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अंबाजोगाई शहर परिवर्तन विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत आपले नंदकिशोरजी मुंदडा, या प्रभागातील तुमचे उमेदवार संजयजी गायसमुद्रे, आणि त्याचबरोबर महिलेतून ज्या उभा आहेत सारिका निकेश जगदाळे, या दोघांना आणि वरी काकाजींना, तिघांना तुम्ही बहुमतानं या ठिकाणी निवडून द्या. तुमचा आशीर्वाद हीच आमच्या ताकद आहे. तुमचा आशीर्वाद हेच आमचं काम करायसाठी पाठबळ आहे. आणि तुमच्या आशीर्वादाच्या जीवावरती आपलं गाव आम्ही बदलून दाखवू आणि चांगल्या पद्धतीने गावाचा विकास करू, एवढा विश्वास तुम्हाला या प्रसंगी देतो. आज इथं तुम्ही सर्वजण माझं ऐकण्यासाठी भाषण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आल्यानंतर कॉलनीतल्या लोकांनी सत्कार केला, सन्मान केला.
आणि सर्वांनी शांतपणे हे भाषण या ठिकाणी ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अक्षय भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, काका जी तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है.